पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया महावेगवान घडामोडींना. 40 वर्षीय शेतकऱ्यानं कर्जाला कंटाळून मरणाला कवटाळले. लागून असलेल्या गावात एका 3.5 ते ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कर्जाला कंटाळून मरणाला कवटाळले. ओम नमः शिवाय. स्वराज्य स्वराज्य काय चाललंय? विश्वास बसत नाही. माझी माणसं, माझा महाराष्ट्र कुठं चाललाय? ज्या मातीसाठी, ज्या रयतेसाठी, येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यासाठी माझ्या जीवाभावाच्या मावळ्यांनी रक्त सांडलं, ती माती आज स्वतंत्र होऊन परकी होत चाललीये. आम्ही स्वराज्य निर्माण करायचा अट्टहास का केला? आमची हौसमौस करायला? की माझ्या जीवाभावांच्या मावळ्यांच्या हाताला काही काम नव्हतं म्हणून? सारा हिंदुस्तान जुलमी पातशांनी बाटलेली असताना त्याच्या विरुद्ध माझा मावळा का लढला? माझ्या मावळ्यांसोबतच माझे अत्यंत लाडके, ज्यांच्या साथीने नव्हे ज्यांच्या जीवावर मी हा सारा पसारा उभा करू शकलो, ते माझे वैभव, माझे गडकोट. या गडकोटांनी मला संकटात अखंड साथ दिली. माझा एक एक गड असा बेलाग होता की कितीही वर्ष शत्रू वेढा घालून बसला तरी त्यासमोर झुकत नव्हता. स्वातंत्र्याच्या या लढ्यात माझ्या मावळ्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागू न देणारे माझे प्राणाहून प्रिय गड आज एक एक करून ढासळतायत. माझ्या माणसांनी जीव ओतून रक्ताचं पाणी करून प्रत्येक चिरा घडवला. तो प्रत्येक चिरा आज मला जा विचारतोय, खरंच यासाठीच केला होता का अट्टहास? राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या एवढेच म्हणून हे मिरवतात आणि दुसऱ्या बाजूला स्त्रीभ्रूण हत्येचे पातक करतात. हे सर्व न पाहवणारे आहे, मनाला क्लेश देणारे आहे. माझ्यासह स्वराज्यातील प्रत्येकाला आमच्या आऊसाहेबांनी आपलं मानलं, एक समान मानलं. आम्हासही तेच शिकवलं. आम्ही जे काही घडलो, जे काही करू शकलो, त्याचे श्रेय आमच्या आऊसाहेबांना आहे. माझ्या दोन्ही शूरवीर पुत्रांच्या पश्चात आमच्या सुनबाईंनी स्वराज्य राखले. त्या औरंगजेबास मुंहतोड जबाब दिला. या अशा असतात कर्तृत्ववान स्त्रिया. मुलगा आपला वंश चालवेल वगैरे सगळं ठीक आहे, पण स्वराज्याच्या प्रेरणेतून लढलेल्या आमच्या सुनबाई, येसुराणी, ताराराणी आणि आमच्या पुण्यश्लोक आऊसाहेब जिजाऊ कोणासही कळाल्या नाहीत. म्हणे राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या. अहो, पण तुम्ही जिजाऊ जन्म दिली नाहीत तर आम्ही तरी जन्म कसा घेणार? आमच्या हिरोजी इंदुलकरांनी रायगड बांधला. एवढी सुंदर कलाकृती, साक्षात इंद्रप्रस्थच भासावे. त्यांच्यावर आम्ही खूप खुश होतो. उभ्या दरबारात आम्ही त्यास विचारले, काय हवे तुम्हास?
हवे ते मागा. त्यावर आमच्या इमानी हिरोजींनी काय मागितले? घरदार, संपत्ती, पैसा, जमीन? नाही. ते म्हणाले, महाराज, आपणास जर द्यायचंच असेल तर जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर नाव कोरायची अनुमती द्या. कारण आपण जेव्हा रायगडी असाल तेव्हा या मंदिरी नक्की याल. तेव्हा आपल्या पायाची पायधूळ माझ्या मस्तकी पडेल. गडावर नाव कोरायची अनुमती आम्ही आमच्या हिरोजी इंदुलकरांशिवाय इतर कोणासही दिली नाही, स्वतःसही नाही. मग हे आमच्या मनाला सर्वात वेदना देणारी गोष्ट, शेतकरी आत्महत्या. जी व्यक्ती रक्ताचं पाणी करून काळ्या आईमधून मोती पिकवते, असा जगाला अन्न पुरवठा करणारा माझा शेतकरी बांधव आज 2 वेळच्या जेवणाला मोहताज झालाय. गाठीशी असलेला पैसा पुरत नाही. मुलांचं शिक्षण, त्यांची लग्न या संसाराच्या गाड्यात अगदी पिसून निघालाय. त्याला जगण्यापेक्षा मरण जवळचं का वाटू लागलंय? त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणं गरजेचं आहे. स्वतःला माझे मावळे भक्त बनवणारे कुठं आहेत सगळे? का या सगळ्या गोष्टीवरून पेटून उठत नाहीत? बदल जर घडवायचा असेल तर तो आपल्यापासून घडवायला लागतो. नाही म्हणाला काही असे माझे मावळे आहेत जे या अन्यायी गोष्टीविरुद्ध पेटून उठून काही ना काही धडपड करतायत. पण इथं खरी गरज आहे एकत्र येण्याची. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, या उक्तीप्रमाणे आज सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे. आमच्या वेळी आम्हास जितकी साथ मावळ्यांनी दिली तेवढीच साथ रयतेनेही दिली. म्हणून तर आम्ही स्वराज्य उभे करू शकलो. आजही सर्वांनी एक व्हायची गरज आहे. मग कोणाची टाच होणार नाही वाकड्या नजरेने पाहण्याची. उठा, एक व्हा. अजूनही वेळ गेलेली नाही. आणि हो, आम्ही जिजाऊ जन्मायची वाट पाहतोय बरं का.